औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून पायाची शस्त्रक्रिया करण्यासाठी 16,000 रुपये मागणी करून 6,000 रुपये लाच घेऊन उर्वरित 10,000 रुपये रकमेसाठी तडजोड करून 5,000 रुपये लाचेची मागणी करून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने मंगळवेढा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील खासगी डॉक्टर व आरोग्य मित्र विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाने मंगळवेढ्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. या प्रकरणाची लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र हिम्मत लांभाते यांनी दिली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार सावळाराम विष्णू यादव यांची आई मंगल विष्णू यादव घरात पाय घसरून पडल्यामुळे तिच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मंगळवेढा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 24 मार्च 2026 रोजी दुपारी 3:58 ते 4:50 दरम्यान येथील डॉक्टर अरुणकुमार महेंद्रकर व आरोग्य मित्र सोमनाथ इंगळे यांनी सदर शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून करून देण्यासाठी 16,000 रुपयाची मागणी केली होती. त्यापैकी 6,000 रुपये अगोदर घेतले होते. उर्वरित 10,000 रुपये रकमेमध्ये तडजोड करून त्यातील 5,000 रुपयांची लाच मागणी करून त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वरील दोघांविरोधात लाचलुचपत विभागाने 2 पंचांच्या समक्ष पडताळणी केली असता त्यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने मंगळवेढा पोलीस स्टेशनला 1988 चे कलम 7 अन्वय 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.